के ऑनलाइन कस्टमर भी बहुत है, इसे बोलते हैं डोसा तवा। हाँ। इसमें 2 साइज अवेलेबल है मेरे पास। कलई करा हुआ है, डोसे बनाने के लिए सुटेबल है, आपको ऑल इंडिया डिलीवरी आपको मिल जाएगी। तो सर आता हा जो डोसा तवा आहे तर याच्यामध्ये आपण आता समजा नॉर्मल जो घरी असतो डोसा तवा तसाच यूज करायचा आहे, तेल और ऑइल का ग्रीस करके। तर ना हा मला खूप असं युनिक आणि वेगळा वाटला। हे बघा, हा ना डोसा तवा आहे। स्टार्टिंगला मी बघितलं, मला असं वाटलं काय थाली वगैरे आहे का, पण हा तवा आहे ऍक्च्युअली। हे बघा, एवढा मोठा पितळेचा डोसा तवा। छोटा वाला 2000 रुपये का जाएगा, ये वाला 2700 रुपये का। खूप सुंदर, खूप सुंदर आहे। तर आता नेक्स्ट आपण डब्बे बघतोय। तर सर हे डब्बे फार युनिक आणि थोडे वेगळे वाटतात, तर ह्याचा यूज काय आणि कशासाठी? ये रोटी रखने के लिए बोलते हैं, कटोरान बोलते हैं। 3 साइज मेरे पास अवेलेबल है। इसमें छोटा है, इससे मीडियम साइज है, बिग साइज है। अच्छा, ये पहले के जमानों में जो चलता था उस हिसाब से कटोरे हैं। मग ह्याला कलईची गरज नाही ना? हे बघा, असे ना 3 आकारामध्ये, म्हणजे मीडियम, स्मॉल। हा, तर चपातींसाठी ना हा डब्बा असा आहे। त्याच्यामध्ये चपात्या खराब वगैरे होत नाही, ह्याच्यामध्ये ठेवू शकता व्यवस्थित। तर हे पुन्हा पितळेचे आहेत, ठीक आहे। त्यांची प्राइस सांगते मी तुम्हाला। तसंच चपातीच्या डब्यांप्रमाणेच आपल्याकडे हे बघा, हे पण डब्बे आहेत। तर सर यांचा यूज काय, म्हणजे कशासाठी स्पेशल है? शक्कर रखने के लिए, चाय का पत्ते रखने के लिए, अपना ड्राई फ्रूट या कुछ अपना छोटे दाल वाल चावल रखने के लिए। अच्छा, दाल के लिए भी। हाँ। हे बघा, म्हणजे जर तुम्हाला चहा पावडर साखर ठेवायचे किंवा तुम्हाला समजा ड्रायफ्रूट ठेवायचे, डाळी वेगवेगळ्या ठेवायचे, जर तुमचा पूर्ण किचनचा सेट पितळेचा असेल तर तुम्हाला मांडणीमध्ये किंवा रॅकमध्ये अशा डाळी ठेवायच्या आहेत किंवा कडधान्य ठेवायचे, तसाही तुम्ही याचा वापर करू शकता। तो सर इसका सेट करके भी मिल सकता है? सेट चाहिए सेट मिलेगा, सिंगल चाहिए सिंगल मिलेगा। इसमें मेरे पास स्क्वायर पैटर्न में भी है, स्क्वायर पैटर्न में चाहिए। तर हे बघा, आता आपण हे जे डबे बघितले ना तसेच स्क्वेअर मध्ये पण आहे मिलेगा। तर सर फक्त ह्यांचे काय आकार वेगळे आहे, बाकी डबे एक खोलून दाखवा जरा। हे बघा, आणि याच्यामध्ये आपण काय अन्न शिजवत नाही, त्याच्यामुळे कलई करायची काही गरज नाहीये। तर हे सेम तसेच आहेत। तर याचा पण सर सेट किंवा सिंगल मिळेल ना? सिंगल चाहिए सिंगल मिलेगा, सेट चाहिए सेट मिलेगा। ओके। मैं एक बात और कहना चाहता हूँ आपके कस्टमर से, हमारे यहाँ यू ऑर्डर वी डिलीवर वाला सर्विस भी है। ओके। ऑल इंडिया, ऑल महाराष्ट्र, ऑल मुंबई, कहीं भी हो आपको कोरियर के द्वारा आपको माल पहुँच जाएगा। उसका सिर्फ टाइमिंग है 1 बजे से लेकर 5 बजे के बीच में आपको एक कॉल करना है, व्हाट्सअप करना है। मैं आपको प्रोडक्ट का फोटो वीडियो सब भेजूंगा, आपको पसंद आया तो आपको कोरियर के द्वारा आपको माल मिल जाएगा। अच्छा, हम ग्राहक नहीं रिलेशन बनाते हैं, वो हमारा मेन फोकस है। म्हणजे तुम्हाला हे बघा, आता पाहिजे हवं असेल इथून, तर सर किती प्रोडक्ट, काय क्वांटिटी वगैरे, म्हणजे किती प्रोडक्ट जाऊ शकतात इथून? जितना ऑर्डर हो, आप सिंगल पीस चाहिए सिंगल पीस करिए, सिंगल पीस का भी होगा? यस, मेरा ऑल इंडिया, ऑल मुंबई, ऑल महाराष्ट्र सब जगह मेरा डिलीवरी है। ओके। तो सर उसके कुछ चार्जेस है अलग? हाँ, कोरियर चार्ज जो नॉमिनल लगता है वो चार्ज लगेगा, पर सिंगल पीस पण जाणार। पर रेट आपको नॉमिनल मिलेगा। ऐसा नहीं कि रेट में ज्यादा लेके कोरियर चार्ज फ्री कर दिया वाला काम नहीं है। रेट नॉमिनल, कोरियर चार्ज नॉमिनल लगेगा। म्हणजे तुम्ही एक सिंगल पीस किंवा हा एक डब्बा जरी मागितला ना, तुम्ही भारतामध्ये कुठेही, बरोबर ना सर, भारतामध्ये कुठेही राहत असाल तरी तुमच्याकडे हा डब्बा पोहोचणार, तर त्याच्यामुळे तुम्ही काळजी नका घेऊ। आणखी डब्यांचे प्रकार, त्याला लाडूचे डब्बे वगैरे असं काही आपण ठेवू शकतो। ये भी तेल चाय शक्कर का हे चहा साखरेचे आहेत ना, आणि हा लाडूसाठी स्पेशली, म्हणजे आपण क्वांटिटी मध्ये। सर खोलून दाखवा, हे बघा। अच्छा, असं आहे, म्हणजे लहान मोठा असं तुम्ही असं पण घेऊ शकता। तर हे बघा, आपण कधी पाव किलो, कधी अर्धा किलो, 1 किलो असे लाडू बनवतो। रव्याचे झाले, मेथीचे झाले, तर तुम्ही असे ह्याच्यामध्ये स्टोर करू शकता, यांनी खराब पण नाही होणार आणि व्यवस्थित एअरटाईट आहे ना सर? हां, एअरटाईट आहेत। तर तुम्ही अशा प्रकारे ह्याच्यामध्ये ना लाडू वगैरे स्टोर करू शकता। तसंच त्यांच्याकडे बघा, चहा साखरेसाठी, कॉफीसाठी असे अँटिक डबे पण आहेत। हे पितळेचे आहेत ना, पूर्ण पितळेचे, मॅट फिनिश मध्ये आहेत। मॅट फिनिश म्हणजे अशी शाईन कमी असते, आणि इतर हे बघा, आता याचा शाईन आहे ना, त्याला मॅट आहे, म्हणजे शाईन कमी आहे, पण ओरिजिनल पितळ आहे। तर सर ह्याचा प्राइसचा अंदाज थोडाफार? मैम, जैसा ये आपका ये जो डिब्बा है ये 700 रुपए की रेंज में जाएगा। इसके अलावा साइज के हिसाब से रेट फ्लक्चुएशन जो होगा उस हिसाब से रहेगा। जैसे ये लड्डू डिब्बा है, ये 400 से लेके तो 750 तक की रेंज में मेरे पास अवेलेबल है। ओके। उसके बाद घी पॉट भी है। आता घी पॉट बघूया आपण। इसमें भी 3 साइज है। हे बघा, घीसाठी किंवा तेलासाठी तुम्ही हवं तसं यूज करू शकता। तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे साइजेस आहेत। हे बघा, हे बघा, आणि एक चमचा मिळणार त्याच्यामध्ये। तर असं आहे। तर आणखी आपण भांड्यांची व्हरायटी बघूया। तर आता एक नेक्स्ट डब्बा बघतोय, तर तुम्ही आधी ना डब्बाचा आहे बघून घ्या, वर्क वगैरे त्याच्यावर बघून घ्या। हे बघा सर, इसे क्या बोलते? हॅमर्ड आहे ना, मठार बोलतात याला, मठार किंवा हॅमर्ड। तर हा ना तुम्ही
म्हणजे आपल्या घरामध्ये समजा पूर्वी बघा कसं धान्य वगैरे असायचं ते साचवून ठेवायचे, तसंही करू शकता किंवा याच्यामध्ये पीठ वगैरे पण ठेवू शकतो. तर सर आता याच्यामध्ये आपल्याला पीठ वगैरे स्टोअर करायचे तर कलईची गरज नाही, बरोबर ना? हे बघा, तर असं तुम्ही याच्यामध्ये पीठ किंवा धान्य डाळी तुम्हाला हवं ते ह्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. आणि मेन म्हणजे आज हे बघा किती सुंदर आहे डिझाईन वगैरे. तर सर हा काय रेंजमध्ये जाईल अंदाज? मैम ये किलो पे जाएगा. किलो पे? हाँ मैम, ये जो आइटम किलो पे वो किलो पे जाएगा, जो पीस वाइज वो पीस वाइज में जाएगा. अच्छा, अंदाजन ये कैसे किलो कैसे है मैम? ये वाला जो आइटम है जाएगा 1650 रुपये किलो. किलो? हाँ. अच्छा, तो मग ये ह्याचा 2200 रुपये समथिंग जाएगा. 2200 वगैरे. हाँ. ठीक आहे. तर आता नेक्स्ट आणखी भांडी बघूया आपण. तर तसंच बघू शकता तुम्ही, ते एवढी रेंज आहे यांच्याकडे भांड्यांची, म्हणजे व्हिडिओला वेळ आम्हाला कमी पडतो, एवढी भांडी आणि व्हरायटी आहेत. तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नक्की एकदा संपर्क करा यांच्याशी, भरपूर काही आहे या शॉपमध्ये. तर आता नेक्स्ट बघूया आपण. तर आता नेक्स्ट बघतोय आपण हा कुकर बघतोय. तर तुम्ही बोलाल असा काय कुकर आहे? तर ॲक्च्युली हा स्टीमर आहे, इडलीचा स्टीमर आहे. तर सर प्लीज याच्याबद्दल थोडं सांगा. मैम ये इडली कुकर है, अंदर कलई करा हुआ है और 12 इडली एक बार में निकलता है. अच्छा, तो ये कैसे ये होता है? हाँ निकलता है. अच्छा, निकलता है, पूरा ग्लास का है. हाँ. अंदर कलई करा हुआ है. तर आता हे बघा, आता तुम्ही बोलाल याला कलई केली आहे, तर कारण याच्यामध्ये आपण शिजवणार आहोत किंवा बॉईल होईल पाणी किंवा इडली शिजणार, त्याच्यामुळे कलई करून दिलेली है. मैम सिर्फ 5000 रुपये का रेंज का है. अच्छा. हाँ. तो सर इसमें कुछ साइज वगैरह आएंगी? नहीं मैम, इसमें 2 साइज अवेलेबल है, एक बड़ा साइज भी आएगा, एक छोटा साइज. अच्छा. और कलई वगैरह रहेगा तो आपके शॉप में मेरे पास हो जाएगा. हो जाएगा. मेरे पास सर्विसिंग में जो कलई हुआ, आपको किसी आइटम में पॉलिश करवाना है, ये सब भी सुविधा मेरे पास अवेलेबल है. और पुराने बर्तन भी लेते हैं हम, पुराने आइटम को पॉलिश भी करवाते हैं. उसके अलावा रेंट पे भी देते हैं हम, बस पूजा आर्टिकल रेंट पे देते हैं. अच्छा, म्हणजे वो आपको मैं बताऊंगा. कुठे सत्यनारायणची पूजा किंवा लग्न कार्य असेल तर. आता नेक्स्ट बघतोय आपण, तर ही हंडी आहे, बिर्याणी हंडी बोलू शकतो याला, किंवा तुम्ही भाजी शिजवण्यासाठी पण, बरोबर ना सर? तो थोड़ा सा बताइए इसके बारे में. मैम ये हांडी है, अंदर कलई करा हुआ है, इसमें बहुत सारे साइज मिल जाएंगे आपको. इसके ऊपर ढक्कन वाला भी मिल जाएगा, बिना ढक्कन वाला भी मिल जाएगा, किलो वाला भी मिल जाएगा, बिना किलो वाला. अच्छा, ऐसे भी रहता है. हाँ, मतलब क्वालिटी वाइज अलग अलग क्वालिटी वाइज. अच्छा, तर आता हे आणखी आहे, ये टॉप हो गया अपना. टॉप भी आपको कलई करा हुआ मिलेगा. म्हणजे सर ये चावल के लिए, दूध के लिए, चाय के लिए ऐसे कलई जरूरत नहीं है, भाजी के लिए कलई का चाहिए रहेगा. पाहिजे. आणि सर ह्याच्यामध्ये चिंचेचे किंवा आंबट पदार्थ नाही शिजवायचे ना, बिना कलई करता? हे बघा. आणि हे साफ वगैरे कसं नॉर्मल पितांबरी? अपना पितांबरी हुआ या नींबू हुआ या इमली के पानी से हुआ, जो रेगुलर करते हैं आपके दादी या मम्मी करते हैं. हाँ, सेम तीच प्रोसेस आहे. तर आपण आता वेगवेगळ्या प्रकारच्या हांड्या झाल्या, टोपं बघितली, तर ही तुम्हाला किलोवर पण मिळणार किंवा नगावर पण मिळणार. तर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट कराल तेव्हा तुम्हाला आणखी माहिती याची मिळत जाईल. आपण जशी टोपं बघितली तशीच आता ही बघा, ही युनिक अशी हांडी आहे. हे बघा, तर या हांडीमध्ये समजा तुम्ही बिर्याणी झाली किंवा तुम्हाला हवं तसं. सर हे चुलीवर पण चालून जातात ना व्यवस्थित? मग ते चुलीवर काळे वगैरे होतात एकदम, तर हलका सा काला होगा, पितांबरी साफ होतात ना, तर हे चुलीवर पण तुम्ही वापरू शकता इझिली. ती किती किलोची हांडी आहे सर? मैम ये 2.5 किलो के समथिंग का हांडी है. ये किलो पे जाएगा. अंदर कलई करा हुआ है. हाँ. इसमें अलग अलग शेप आते हैं, जैसे ये इसे भी हांडी बोलते हैं, ऐसे पतीली बोलते हैं या हांडी बोलते हैं. ये भी कुकिंग के लिए होता है. ये हेवी होता है. आप देखिए हाथ में लेंगे हो, बघितली ना मी. हो, खूप वजन आहे. मतलब ट्रेडिशन जो था वो ट्रेंड बन गया आज के जमाने में. आपको सभी आज के जमाने में. और सर अजून एक गोष्ट, लोकांना हेल्थ बेनिफिट समजले. हेल्थ बेनिफिट तो वो था मैम, हेल्थ बेनिफिट पहले भी था. पर लोगों चेंज करते जा रहे थे, अपने कुछ नया कुछ नया. जो जुना है, ओल्ड इज गोल्ड. ओल्ड इज गोल्ड हमेशा ही रहता है. कोरोना के बाद से ये आइटम का क्रेज वापस से बढ़ गया. अपने हेल्थ के प्रति हर आदमी जागरूक हो चुका है. हाँ बराबर. हे बघा, तर आता हे हांड्यांचे टोपांचे प्रकार बघितले. तर आता नेक्स्ट बघू. एक ये हांडी और है, कॉपर का हांडी है. किसी को कॉपर का चाहिए, किसी को पीतल का चाहिए. तो इसमें ढक्कन करा हुआ है, कलई करा हुआ है. तर ही पण म्हणजे नॉर्मल सगळं भाज्या वगैरे सगळं याच्यामध्ये. ते आता एक बात और कहना चाहूंगा मैं, पहले के जमाने में कहते थे कॉपर में पानी पीना सेहत के लिए अच्छा है. वो अब वापस से लोगों फॉलो करने लग गए. आप भी वीडियो बनाते हैं, आपने देखा होगा कॉपर का महत्व कितना हो गया. और पहले के जमाने में कांसे में खाना पसंद करते थे, और अभी वापस कांसा वापस आ गया, और पीतल में पकाने के लिए. हाँ. तो जो चीज पहले चलती थी वही वापस से आ चुकी है. ओल्ड इज गोल्ड. ऐसा. तर हे बघा, आता ही आहे. तर सर ही वजनावर मिळणार की कशी? नगावर? मॅम ये नगावर आहे. नगावर आहे ना, ठीक आहे. तर आता आपण एवढी भांडी बघितल्यानंतर हे बघा, आता थाल्यांचे वेगवेगळे प्रकार बघतोय. तर थाल्यांमध्ये आता इथे बघा, काचेची झाली, पितळेची झाली, तांब्याची झाली, अशा वेगवेगळ्या थाली आहेत. तर आपण त्या बघूया. हाँ, ये 3200 रुपये का जाएगा.
अच्छा, हे बघा, ही कास्याची आहे, वजन वगैरे बघा एकदम हेवी आहे हिचं. हाँ ओके. इसके अलावा एक ये सेट है, थाली सेट, गिफ्टिंग के लिए बहुत चलता है ये. अच्छा, 1850 रुपीज का जाएगा. ओके. बॉक्स पैकिंग आएगा. ये प्योर प्योर ग्लास है मैम. प्योर ब्रास है ना? क्योंकि कोई कोई कमेंट कैसे आते हैं कि अंदर से पीतल रहता है, ऊपर से पानी हुआ. प्योर पीवीटी कोटिंग नहीं है, प्योर ग्लास है. हाँ, गॅरंटी आहे. गॅरंटी आहे. तर हे प्युअर आहे. प्लीज कोणी असं बोलू नका की आतून हे तपित ॲल्युमिनियम. हेवी क्वालिटी में गोल्डन पॉलिश में ब्रास की है, वो गोल्डन पॉलिश. गोल्डन है. हाँ, गोल्डन पॉलिश करा हुआ है. अच्छा, हे बघा. सागा कंपनी का ब्रांडेड है. ये 4500 का जाएगा. तर हे बघा, हे हाँ हेवी गोल्डन पॉलिश केलेली आहे. आणि आतलं मेटल काय बोलले सर? ब्रास ही है. अंदर से ब्रास और बाहर से गोल्ड का पॉलिश. वाह, खूप सुंदर है. इसके बाद में ये होटल वेयर में ज्यादा चलता है. ये बाहर से कॉपर, अंदर से स्टील. अच्छा, सागा कंपनी का ब्रांडेड है. हाँ. 1750 रुपीज का, ये भी बॉक्स पैकिंग आता है. ओके. इसके अलावा मैम आप कस्टमाइज भी ले सकते हैं. आपको अलग से थाली चाहिए, थाली मिल जाएगा. वाटी चाहिए, वाटी मिल जाएगा. हलवा प्लेट चाहिए, हलवा प्लेट मिल जाएगा. गिलास चाहिए, गिलास मिल जाएगा. चम्मच चाहिए, चम्मच मिल जाएगा. अगर ये नहीं चाहिए तो उसमें हम अपने मर्जी से कस्टमाइज करवा सकते हैं. आपको जैसा चाहिए वैसा. एक चाहिए, दो चाहिए, साइजेस अवेलेबल है, क्वांटिटी में मिल जाता है. अच्छा. आणि सर कोणाला असं ग्लासांचा समजा सेट पाहिजे असेल तर मैम सेट भी मिल जाएगा. अलग से सेट चाहिए. हाँ, जैसे ये पीतल का है, ये तांबे का है. इसके अलावा ये हलवा प्लेट हो गया, थालिया हो गया, मिल जाएगा. शिराच्या प्लेट्स वगैरे. म्हणजे आपण कसं आता ट्रेडिशनल पद्धतीने समजा द्यायचं असेल पूजे बिजेला तर अशा या प्लेट्स ना नेऊ शकतो. सर या तुम्ही याला आपण हळदी कुंकुला वगैरे पण देऊ शकतो ना. आणि वजन आहे, व्यवस्थित आहे. हे बघा, वाट्या आहेत. सर हे काय आहे? हलवा प्लेट है. अच्छा, ही बघा कशी आहे, सुंदर आहे. तर हे बघा, आता आपण थाल्यांचे प्लेट्सचे प्रकार बघितले. वाटी भी मिल जाएगा आपको. अच्छा, मठार वाला साइज से छोटा बड़ा सब मिल जाएगा. हे बघा, वाट्यांचे पण असे प्रकार मिळणार. खूप सुंदर आहे. तर आता नेक्स्ट आपण बघतो आहोत. तर मला फार असं युनिक वाटलं इथे खलबत्त्यांचे प्रकार. तर आपण स्टीलचे नॉर्मल तर नेहमीच पाहिलेले किंवा दगडाचेही पाहिलेले. तर हे पितळेचे, बरोबर ना सर? पितळेचे खलबत्ते आहेत. तर ह्यांच्यामध्ये एवढी अशी व्हरायटी आहे. तसं प्लीज एकाबद्दल थोडं सांगा ना. मैम मेरे पास खलबत्ते में एक ये राउंड शेप वाला है. इसमें 5 साइज मिलेगा. हेवी है. हाँ. इसके अलावा एक अपना ये रेगुलर जो चलता है, रेगुलर है खलबत्ता हो गया. इसमें भी आपको 5-6 साइज मिलेगा. एक ये एंटिक डिजाइन में खलबत्ता है. गिफ्टिंग के लिए या कुछ अलग यूनिक के लिए वर्क करा हुआ है. इसमें भी 2 वैरायटी मिलेगी. तो सर इसका प्राइस साधारण? मैम ये किलो पे जाएगा. किलो पे जाएगा. ये जैसे भी आप आइटम प्रोडक्ट के साथ किलो पे जाएगा. ओके. हे बघा, खूप सुंदर आहे. आणि हे बघा ना, असं वाटण खाली सांडतं ना, तर हे बघा ना, व्यवस्थित असं आतून म्हणजे खोलगट आहे. म्हणजे वाटण बाहेर यायला नको. लसूण उडतं किंवा अद्रक उडतो बाहेर, तसं काय नाही होणार. व्यवस्थित खोलगट आहे. छान आहे, खूप सुंदर आहे. आपण बघतोय मसाल्याचे डब्बे. तर ह्याच्यामध्ये मोठे, लहान, ट्रांसपरंट, तसंच मिनी मसाला डब्बा पण आहे. तसं प्लीज ह्याच्याबद्दल सांगा थोडं. मैम मेरे पास मसाले डब्बे में बहुत सारी वैरायटी है. जैसे मठार वाला है, 9 कटोरी वाला है. इसके बाद अपना एक पैटर्न है, सिंपल पैटर्न में, ये भी 9 वाला है. इसका स्मॉल है, ये अपना हल्दी कुमकुम में गिफ्टिंग के लिए भी चलता है. हो, हळदी कुंकूसाठी भरपूर जाणार. गिफ्टिंग में ये चलता है. ये मतलब रेंज आ जाएगा इसका 400 रुपये की रेंज में आ जाएगा ये आपको. सर, ये मटेरियल काय आहे? ये ब्रास है मैम. ब्रासचं आहे का पूर्ण? हे बघा, आता तुम्ही हळदी कुंकूसाठी इझिली देऊ शकता किंवा बर्थडे गिफ्ट वगैरे, रिटर्न गिफ्ट. तर सर ह्याची जर तुमच्याकडे क्वांटिटी मागितली, आम्हाला 50 पाहिजे, 100 पाहिजे. मैम मेरा होलसेल का ही काम है. पहले भी आपसे बोला है, मेरा 3 माले का शोरूम है पूरा. आपको जो भी आइटम चाहिए, रेगुलर जो आइटम चलते हैं वो मेरे पास एट ए टाइम क्वांटिटी में रहते हैं. और जैसे पूजा आर्टिकल के रेंज में तो मेरे पास 500 पीस, 1000 पीस क्वांटिटी में रहता है. वो आपको मैं आगे में दिखाऊंगा. और किचन यूटेंसिल्स में मेरे पास एट ए टाइम 50-50 पीस का स्टॉक. अच्छा, म्हणजे आता तुम्ही सरांकडे आता आले आणि बोले आम्हाला जे 50 पीस द्या, किंवा सरांना सांगितलं आम्हाला अवेलेबल करून द्या, तर तुम्हाला इझिली अवेलेबल करून देणार. तर तुम्ही हे म्हणजे कुठे द्यायचे वगैरे असेल तुम्हाला गिफ्ट, तर तसेही देऊ शकता. तर हे बघितले आपण मसाल्यांच्या डब्यांची व्हरायटी बघितली. तर आता आणखी बघूया. हा तवा बघतोय, डोसा तवा आहे हा. तर हा ॲक्च्युली आहे पूर्ण पितळेचा आहे आणि याचा आकार बघू शकता तुम्ही, एवढा मोठा. स्टार्टिंगला मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं थाल आहे. तसं प्लीज या तव्याबद्दल थोडं सांगा. नमस्ते मैम, अशोक मेटल में स्वागत है आपका. एक यूनिक आइटम लेके हम आए हैं. ये आपको लग रहा होगा सादा थाली. शायद पहले आपने हमसे ये थाली. हाँ बराबर. पर ये थाली नहीं है, ये डोसा तवा है. आपके सुंदर घर के लिए, आपके रसोई घर के लिए डोसा तवा 2 साइजों में अवेलेबल है. 2 साइज में अवेलेबल है. विथ कलई करा हुआ है. छोटा वाला 2000 रुपये का है,
बड़ा वाला अपना 2700 रुपए तो का है। सर ये अभी मुंबई से ये वीडियो देख रहे हैं सब लोग, हाँ। या कल्याण से देख रहे हाँ। हैं, अगर कोई दूर दूर रहते हैं और उन्हें मंगवाना है तो कैसे मंगवा सकते हैं? हमारा यू ऑर्डर भी डिलीवर वाला सर्विस है। आप ऑल मुंबई हुआ, ऑल महाराष्ट्र हुआ या ऑल इंडिया हुआ, सब जगह डिलीवरी है। टाइमिंग थोड़ा 1 से 5 के बीच का टाइमिंग है, उसमें आप हमें कॉल करिए। अगर कॉल नहीं उठ पाता है हाँ। तो आप हमें व्हाट्सअप करके छोड़िए, हम आपको रिप्लाई देंगे बाद में। ओके, रेट वेट सब फाइनल करके बताएंगे, ओके। फिर आप बोलेंगे तो हम आपको कोरियर के द्वारा कुरियर पहुंचाएंगे। भारत में कहीं भी? भारत में कहीं भी। ओके, तर हा बघा, हा आहे डोसा तवा, खूप सुंदर है। मैम ऐसा होता। नमस्ते मैम, अशोक मेटल आपके लिए और आइटम बता रहे हैं किचन यूटेंसिल्स के लिए। हाँ। एक परात है ये आटा गूंदने के लिए, इसमें सब साइजेस अवेलेबल है मेरे पास, छोटा बड़ा। इसमें हेवी वाला भी है, हेवी के लिए हेवी मिल जाएगा, डबल पॉलिश में है। ओके, डबल पॉलिश, हेवी है, देखिए जाड़। हो जाड आहे। हाँ, इसके अलावा कुकिंग के लिए अपना झारा हुआ ये मिल जाएगा। हे बघा, कुकिंगचे म्हणजे हे बघा, झारा, चमचा, कालची झाले, हे किचन मध्ये जेवढे काही हे लागतात ना ये तड़का लगाने के लिए आइटम है। हां, तर हे वेगळं मला असं वाटलं ते आहे फोडणीचं पात्र आहे। हे बघा, तर हे पितळेचं आहे आणि व्यवस्थित कलई वगैरे केलेली आणि हेवी आहे। तर हे बघा, इसके अलावा ये पीतल का तवा भी है रोटी बनाने के लिए, हैंडल वाला है। हाँ। हा थोड़ा खोलगट आहे आणि हे बघा, म्हणजे सर इस पे भाकरी भी बनता है? हाँ मैम, सब बनता है। हे भाकरी पण बनवू शकतात। हे बघा, तशी चाळणी आहे पितळेची। किचन आपका प्रोडक्ट अशोक मेटल के। हां, हे बघा, म्हणजे त्यांना असं सांगायचं की त्यांच्या इथे एवढी, हे ॲक्च्युली आहेत मॅन्युफॅक्चरर, म्हणजे यांच्याकडे एवढी अशी काही व्हरायटी आहे ना, पितळेच्या भांड्यांची झाली, ब्रासच्या भांड्यांची झाली, तुम्ही जे ऑर्डर कराल ना ते तुम्हाला एक पीससुद्धा या शॉपमध्ये अवेलेबल होऊन जाणार। तसंच हे बघा, ही परात बघा किती मोठी आहे। तर कोणाचा मोठा परिवार असेल ना, किंवा कन्यादान झालं किंवा लग्न समारंभ, तेव्हा पण असा तुम्ही देऊ शकता किंवा नेऊ शकता। इथून भरपूर मोठा आहे, हे बघा, हे बघा। तर आता आपण एवढी सगळी भांड्यांची अशी व्हरायटी बघितलेली आहे, किचन रिलेटेड किंवा किचनमधले संपूर्णच भांडी। तर सर प्लीज़ या शॉपचा आम्हाला डिटेल ॲड्रेस सांगा, कॉन्टॅक्ट नंबर सांगा। मैम, मेरी शॉप का नाम है अशोक मेटल, कल्याण बाजार पेट में मेरा शॉप है। बाजार पेट में अपना महाराज ज्वेलर्स के जस्ट सामने है। वाया ऑटो आप स्टेशन से आएंगे तो 30-40 रुपये लेगा, और आपको ज्वेलर्स मार्केट के बीच में मेरा शॉप है। हां, म्हणजे हे बघा, आता इथे समोर आहे, हे बघा, पुष्पकला आहे, पुष्पम आहे आणि महाराष्ट्र ज्वेलर्स आहे ना, त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडलाच इथे हा शॉप आहे अशोक मेटल। हे बघा, मेटल म्हणजे तुम्ही बघू शकता, सगळे पूजा आर्टिकल झाले, किचनमधली भांडी झाली, सगळं काही तुम्हाला या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहे।